सुजित मॅन ऑफ द मॅच पारितोषिक द्यायचं आहे. सर यस यस. तर या सामन्यामध्ये आपण मित्रांनो पाहिलं की सुरुवातीला फलंदाजी करत असताना निलेश मलबारी यांचा संघ थोडासा गडगडला होता आणि संकटामध्ये सापडला होता. त्या संकटामधून खऱ्या अर्थानं संकट मोचक बनून शेवटच्या 2 चेंडूवरती. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. अर्थात मित्रांनो विक्रम थळेने विक्रम नक्कीच केलाय. खऱ्या अर्थानं विक्रमचं कौतुक का करावं असं वाटतं. आमदार साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतोय हाच तो विक्रम होता. फक्त 500 रुपयात खरेदी केला, 5000चं नक्कीच किंमत आज देऊन गेला. नक्कीच विक्रम वेल डन, अभिनंदन तुझं. अर्थात विक्रम इज बॅक असं म्हणायला हरकत नाहीये. खूप वर्षापासून चांगला क्रिकेट खेळतोय, पण मागील वर्ष काही पासून थोडासा बॅड पॅच मध्ये चालू होता आणि फॉर्म मध्ये कुठल्या टाइमात आलाय, आमदार लीग मध्ये आलाय. तर मॅन ऑफ द मॅच विक्रम थळे. आणि जरा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो विक्रमसाठी, जरा जोरदार. सुजित आणि त्याने पकडलेला तो अप्रतिम झेल सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि सुंदर फलंदाजी. आणि मित्रांनो मी कॅश प्राइज स्वरूपात जशी नावं अनाउन्समेंट करत असतो यायचं आहे. सर्वप्रथम एकूण विक्रमला 6000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, ते सुद्धा त्याला मिळते आमदार साहेबांच्या हस्ते. पहिले पैसे एका हातात पकडायचे आहेत. त्यानंतर सौरभ आपण यायचंय, आपल्याला 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सौरभ आपण यायचंय, आपल्याला 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मी शिंदे साहेबांना विनंती करतो सौरभला 1500 रुपयाचा कॅश प्राइज द्यायचा आहे. सौरभ जरा फास्ट या. त्याच्यानंतर परेश आपण देखील यायचं, आपल्याला देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सॉरी 4000 रुपये देखील पारितोषिक आपल्याला. परेश सौरभ आपण यायचं, अश्विल आपण देखील यायचं आहे, अभिषेक आपण देखील यायचं आहे, परेश आपण देखील यायचं, साहिल आपण देखील यायचं, गणेश पडवल आपण देखील यायचं, कल्पेश आपण देखील यायचं आहे, मोन्या आपण देखील यायचं, गैनीनाथ ज्यांचा आज वाढदिवस आहे त्या आपण देखील यायचं आहे, महेंद्र मामा, विनय पाटील सॉरी आपण यायचं आहे, अभिषेक नाईक, मोन्या, साहिल खांबे, गणेश पडवल. सौरभ आलेला आहे, सौरभला आपण पाहतोय 1500 रुपयाचं प्राइज आहे. चला जोरदार टाळा. त्याच्यानंतर परेश आपण देखील यायचं, अभिषेक अबू आपण यायचं आहे, मोने आलेला आहे. $3500 मोन्या. ओके ठीक आहे, ओके ओके ठीक आहे. सध्या सगळ्यांचं कॅश प्राइज आपण अगदी व्यासपीठाच्या बाजूला देतोय. येस सुजित. तर वळूया मित्रांनो आपण मैदानाकडे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी पुन्हा एकदा सांगू इच्छितोय की अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव विपक्ष जिजा 11 शहाबाज या 2 संघादरम्यान हा सामना सुरू आहे. संघ मालक सन्माननीय जितेन गोंधळी आणि संघ नायक आकाश गोंधळी आणि जिजा 11 संघाचे संघ मालक सन्माननीय संदेश बाईकर. आपण देऊया दोन्ही संघ मालकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वळूया मैदानाकडे. चलिए दोस्तों, फिर से एक बार तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, वेलकम करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. पहला ओवर लेके आए हैं आदर्श पाटिल. स्लोवर वन गेंद थी, बहुत ही बढ़िया तरीके से पिक तो किया था मगर
जितना चाहे उतना यहाँ पे टाइम करने में नाकाम रहे और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 2 रन स्कोर कार्ड पर। दिगंबर और सलामी बल्लेबाज के रूप में सिद्धांत, ये प्रारंभिक जोड़ी मैदान पर। दिगंबर हामने, मैन फ्रॉम नौगांव, और सिद्धांत, जी हाँ सिद्धांत जो कि खानाओं से बिलोंग करते हैं। इस मतलब बहुत ही बढ़िया गेंद थी आदर्श पाटिल की बिंदी गेंद के साथ। देखिए अब तक 3 गेंदें डाली जा चुकी है और आदर्श ने मात्र 2 ही रन खर्च किए हैं। 30 गज का दायरा और 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद इस तरह की गेंदबाजी बहुत रेयर देखने को मिलती है। इस बीच नजर लग गई आउटसाइड दी ऑफ स्टंप भटकते हुए और ऑन फील्ड अंपायर ने उसे वाइड करार तो दिया, मगर गेंदबाज आदर्श ने यहां पे रेफरल की है मांग। तीसरे अंपायर के पास जाना चाहते हैं। अब हमारे तीसरे अंपायर फैसला करेंगे क्या यह गेंद वाइड थी या लीगल डिलीवरी थी। हालांकि अनंत गोंधली फाउंडेशन NSC खानाव, इस टीम के कैप्टन आकाश गोंधली, हालांकि टॉस जीतने के बाद सबसे पहले बल्लेबाजी करने का यहां पे फैसला किया है। 3 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही बड़ा मुकाबला है दोनों भी टीमों के लिए, करो या मरो की स्थिति, क्योंकि इसी के लिए बहुत मेहनत की है। यहां से जो भी टीम इस मैच में जीतेगी सीधा सेमीफाइनल में प्रवेश करेगी और सेमीफाइनल खेलने का मौका मिलेगा, सेमीफाइनल जीतने का मौका मिलेगा और सेमीफाइनल जीतने के बाद फाइनल में जाने का मौका मिलेगा। टीम के ओनर को एक महिंद्रा थार जीतने का मौका मिलेगा। जिस भी टीम के ओनर को ये महिंद्रा थार जो कि टॉप मॉडल है वो मिलेगा ना, सही मायनों में उनके गांव में बहुत भव्य मेरवणुक हमें देखने को मिलेगी। पूरे भारतवर्ष में यह पहली मर्तबा हो रहा है हर्षल कि टीम के ओनर को यहाँ पे इतना बड़ा इनाम देकर सम्मानित किया जाने वाला है। यासिन सर, एकच मिनिट तुमचा घेतो मी फक्त। आणि या सामन्यामध्ये जर का प्रत्येक येणाऱ्या 6 साठी त्या फलंदाजाला प्रदीप देसाई साहेब आणि अनंत गोंधळे साहेब कडून 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर करण्यात आलेला आहे। थैंक यू। ओवर टू कॉम्बॉक्स। देखिए हर्षल, यहाँ पे आदर्श पाटिल आए हैं पहला ओवर लेके और तीसरे अंपायर का फैसला आ चुका है। वाइट के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा और अब रनों की संख्या हो चुकी है 3 रन। यासोबतच जर का लागोपाठ 2 सिक्सर मारले तर त्याकरिता आमदार साहेबांकडून 5000 रुपयाचं बक्षीस आहे। त्याचप्रमाणे 2 विकेट जरी घेतल्या तरी त्या गोलंदाजाला देखील 5000 रुपयाचं बक्षीस सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून जाहीर करण्यात येत आहे। एक सेकंड, यस सर, माय मिस्टेक, यहाँ पे फेयर डिलीवरी है, वाइड डिलीवरी नहीं है। जी हाँ, ये देखिए आपके स्क्रीन पर अभी तक दिखाया कि फेयर डिलीवरी। तो ये लगातार 2 गेंदें यहाँ पे बिंदी आएगी। आदर्श पाटिल बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए, एक छोटे से गांव से बिलोंग करने वाला है खिलाड़ी। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद ऑन द राइज खेला है, बहुत ही खूबसूरत ये शॉट, फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर। आणि या गोलंदाजांनी जर का विकेटची हॅट्रिक घेतली तर संतोष कवळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आले। थँक्यू। यावेळेला स्टफलून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो। आदर्श पाटील अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय। असेल सर, एकंदरीत आपण पाहिलं ना तर सुपर 4 मध्ये जाण्याची लढत मैदानाच्या आतमध्ये आदर्श पाटील बॉलिंगसाठी आले। पहिले 2 सिंगल आला, त्यानंतर 2 डॉट आले आणि लगेच एक षटकार आल्यानंतर त्याचं प्रतिउत्तर कमबॅक आपण पाहिलं। सिद्धांतला थांबवलं गेलं, डॉट बॉलची सांगता झाली। पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एकही फलंदाज बाद झाला नाही। ही बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी जमाचे बाबा, पण पाहता पाहता आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 8 आहे। सुरुवातीचा खेळ चांगला
आणि पुढील गोलंदाजासाठी देखील संतोष कवळे यांच्याकडून तीच एक बक्षिसाची संधी आहे की सलग 3 विकेट घेतल्या तर 500 रुपये आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून सलग 2 विकेट घेतल्या तर 5000 रुपये आणि फलंदाजाने 2 षटकार मारले तर 5000 रुपये. थैंक यू. जी हाँ, यहाँ पे बहुत सारे इनाम और इनामों की राशि नजर आ रही है. पहले ओवर की समाप्ति 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान. मगर आदर्श पाटिल की यहाँ पे सराहना तो होगी. 30 गज के दायरे में इस तरह की परफेक्ट लाइन एंड लेन के साथ गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता, मगर ये करके दिखाया है. इसी बीच दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं. हर्षिकेश, मैन फ्रॉम नौखार. जी हाँ, राइट आर्म राउंड विकेट आए, लेग स्टंप पर गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ उसे उछाल कर खेला है. बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद. 4 रन. अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळाला. अगदी आपण जर पाहिलं तर दिगंबर यांच्या बॅटमधून स्ट्रोक येतं, स्टफल झाले. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहतो. अडवा बॅटनं फटका खेळला आणि तदनंतर 38 सर्कलचा फायदा उचलत असताना एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा मिळतात. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळीचा स्ट्रोक समोरच्या दिशेला खेळायचा होता. अडवा बॅटनं लंग विथ द कार्पेट. मिड विकेट मध्ये बॉल चालला. फिल्डर तिकडे वेगाने त्यांना पाहायला मिळतील. एक धाव निश्चितपणे मिळेल आणि त्याच एकेरी धावीच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर बिनबाद 13 धावा. पहिला डाव चालू आहे. पहिला अगदी खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. महत्वाची मॅच आहे. शांतता पसरली आहे संपूर्ण मैदानाच्या चहूबाजूला, पण ही शांतता कितपत राहील? संयमाचे बांध बॅटिंग करणारी टीम तोडेल का, किंबहुना त्याच वेळेला हा संयम बाळगण्यासाठी बॉलिंग करणारा संघ भाग पाडेल का, हेही पाहावं लागेल. टप्पा पडला, मोठा स्ट्रोक खेळला. रडार मध्ये येणारा चेंडू, लांब लचक सणसणीत षटकार. सिद्धांत पुड़ेकर स्ट्राइकिंग गेंद पर थे. जैसे ही गेंद उनके स्लॉट में उसे पहुंचा दिया है पार्किंग प्लॉट में. 6 गेंदों का सामना किया है सिद्धांत ने और अब तक 13 रन बनाकर बहुत ही अच्छे टच में और अच्छे फॉर्म में नजर आते हुए इस छक्के की सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग. 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. अभी भी 3 गेंदे आना बाकी. महत्वाचा बॅटिंग चांगली होतीये. टीमची धावसंख्या धावफलकावरती 19 आकड्यावरती. सिद्धांत रंगात येतोय. खानाव गावासाठी हे महत्वाचंच आहे. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेला चाललाय. लॉंग ऑन मधून फिल्डर वेगाने त्यांना पाहायला मिळतात. विजय घाणेकर तिकडे चांगली फिल्डिंग, बॉलची फेक, त्या दरम्यान धाव मिळते. एक पहा, एक मोठा फटका, त्यानंतर एक सिंगल येते. पुन्हा मोठा फटका, पुन्हा सिंगल येते. टीमची धावसंख्या धावफलकावरती सातत्यानं वाढतीये. 20 धावा स्कोर कार्ड वरती इथे मात्र लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आता स्ट्राईकला दिगंबर पाहायला मिळतील. यावेळेला दिगंबर यांच्या बॅट मधून सुद्धा मोठा स्ट्रोक आलाय. लॉंग ऑन लाईक स्ट्रॉंग, लांबच लांब, तरीची हवा भरणारा हा षटकार.
किंबहुना रडार मध्ये येणारा माझ्या टप्प्यात आला की मी कार्यक्रम करतोच हाच सांगणारा दिगंबरच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. अगदी चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 10हून अधिक धावा बनवायच्यात, पण त्याच वेळेला पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल आहे ना ती अप्रतिम आणि त्याच वेळेला अव्वल दर्जाची हाय होताना पाहायला मिळतीये. 33 धावा आदर्श पाटीलच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आला. दिगंबर स्ट्राइकला पाहायला मिळतात. 33 रन स्कोर कार्ड पर आदर्श फिर से एक बार हो इस मरतबा स्लोवर वन थी आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद का पीछा किया था, छेड़खानी करने की कोशिश की मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं है. बिंदी गेंद के साथ की है यहाँ पे वापसी. कमबॅक आपण पाहतो. फिंगर रोल केले होते, कमी गतीचा बॉल टाकला, बॅटला स्पर्श केला पण अगदी बॅटच्या खालच्या दिशेला चेंडू लागत असताना यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. या वेळेला डबल माइंडेड झाले. शेवटच्या क्षणी फटका खेळला जरूर पण शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला शोधून काढलाय. एक सुंदर झेल आणि त्याच वेळेला पहिली विकेट. महत्वाच्या क्षणी मोठा धक्का. दिगंबर बाद. देखिए हर्षल, मैंने एक बार सवाल किया था निखिल पाटिल से कि आपकी टीम से, आपके गांव से कौन से ऐसे छुपे रुस्तम आपको लगते हैं जो बहुत ही बढ़िया बल्लेबाजी या अच्छी गेंदबाजी कर सकते हैं, कौन से ऐसे खिलाड़ी हैं जो ऊपर तक जा सकते हैं? तो उन्होंने इसी खिलाड़ी का नाम लिया था जिनका नाम है आदर्श पाटिल. पहली गेंद पर छक्का आने के बाद देखिए कि आत्मविश्वास के साथ यहाँ पे पुनरागमन किया है, वापसी की है. पहले तो बिंदी गेंद की और उसके बाद जिस बल्लेबाज ने छक्का लगाया था उसी बल्लेबाज को किया है चलता. हे महत्वाचं आहे. पलटवार आणणं गरजेचं होतं. पहा म्हणजे पहिल्या 3 चेंडूवरती आता 6 धावा म्हणाव्या लागतील. एक पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता पण त्यानंतर आदर्श पाटीलचा कमबॅक या मॅच मध्ये अगदी आदर्शचा आदर्श घ्यावा ना प्रत्येक गोलंदाजाने, अशा पद्धतीची गोलंदाजी. यावेळीचा फुल टॉस, फटका चांगला खेळला. बॉल स्क्वेअर लेग मध्ये चालला, डीप मधून प्रोटेक्शन तिकडे येतंय. एक धाव निश्चितपणे मिळेल पण त्या एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एक धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या वाढतीये. संघाचा धावफलक 34 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळतं. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इकडे मात्र धावा 3 बनवायच्या आहेत चॅलेंजिंग ओव्हरसाठी. यावेळीचा बॉल कमी गतीचा, फटका फसला. बॅट बॉलचा संपर्क नाहीये, फसवलं गेलं, चकवलं गेलं. आदर्श पाटीलनं या मॅच मध्ये थांबवलंय. बॅटिंग करत असताना सिद्धांत असेल किंवा मग नॉन स्ट्राईक एंडला सिद्धू असेल, दोघांनाही मात्र आपण पाहिलं तर मेहनत करायला भाग पडले. फटका खेळलाय, स्ट्रोक तर चांगला आहे. मिड विकेट मध्ये बॉल चाललाय. काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळतील. फिल्डिंग चांगली, बॉलची फेक चांगली आहे. त्या दरम्यान धाव एकच तिकडे मिळतीये. पहा काय घडलं जात आहे. पाहता पाहता षटक क्रमांक इकडे मात्र तिसरं संपुष्टात आलंय. पहिल्या बॉलवरती 6 आल्यानंतर 5 बॉल मध्ये फक्त 2च धावा खर्च करण्याचा कारनामा आदर्श पाटील मैदानावरती करताना पाहायला मिळाले. म्हणजे या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर 5 धावा मायनस झाल्यानंतर आधी 35 होत्या, आता 30 वरती आल्या. 3 षटकांचा खेळ संपला यासिन सर आणि आता मात्र 30च धावा स्कोर कार्ड वरती. हर्षल, हम बचपन में सांप सीढ़ी खेलते थे, आपने खेला होगा शायद. हालांकि आप मोबाइल के युग में पैदा हुए मगर हमने सांप सीढ़ी बहुत खेली है. 99 पर जाने के बाद फिर से एक बार हम 1 पर आते थे, 2 पे आते थे. उस तरह से कुछ यहाँ पे नजर आता हुआ. अच्छी खासी बल्लेबाजी हुई थी. दूसरे ओवर में आए थे 19 रन मगर आदर्श पाटिल कप्तान फिर से एक बार चले सीना तान. पहले ओवर में दिए 8 रन और इस ओवर में भी 8 रन और ऊपर से यहाँ पे 5 रन माइनस करने पड़े, यानी 35 से जगह अब दिख रहे हैं 3 ओवर की समाप्ति के बाद मात्र 30 रन 1 विकेट के नुकसान पर. येस, निश्चितपणे. कारण की आपण जर पाहिलं ना तर सबसिडी त्याच वेळेला आपण लुडोकडे जास्तीचं गेलो. कारण की ऑनलाईनवरती जास्तीचा आता लुडोवरती सगळ्यांनीच फोकस केला. एकदा की बाद झालो ना की तिथून पुढे पुन्हा घरात आणि मग नव्यानं सुरुवात करायला लागते. किंबहुना इकडे मात्र संधी तुम्हाला दिली जाते पण 5 धावा तुमच्या स्कोरकार्डमधून तिकडे मायनस केल्या जातात. म्हणजे तिथून पुढे पुन्हा संघर्ष करण्यासाठी वेगळी जिद्द निर्माण करावी लागते. जिंकण्याची किंबहुना आशा बाळगावी लागते. आपण म्हणतो ना मनात नेहमी जिंकण्याची आशा बाळगली पाहिजे.
नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. इकडून वेळ बदलवण्यासाठी संघर्ष तुम्हाला करावा लागतोय. 10.00च्या सरासरीनं पहिल्या 3 ओव्हरमध्ये बनल्या 30. इथून पुढे अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. त्यासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय साक्षर पाटील. साक्षर पाटीलचा पहिला बॉल टप्पा पडलाय, बाहेर निघालाय. सिद्धांतला कळलंच नाहीये कधी कुठून कसा टप्पा पडल्यानंतर बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. त्या सगळ्या गोष्टी त्यापर्यंत समजतील ना तोपर्यंत तिकडे डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग. पुढचा बॉल हो, यावेळीचा खोलातला बॉल समोरच्या दिशेला खेळलाय. मिड विकेट मध्ये बॉल मात्र तिकडे प्रस्थान होताना पाहायला मिळते. एक धाव निश्चितपणे मिळेल. दुहेरी धावेसाठीचे प्रयत्न केले जातील का? नाही. एकाच धावेवरती समाधान मानले जाते. पहा यासीन सर, 5 धावा कमी झाल्यानंतर ना आता मानसिक दबाव निर्माण झाला. दबावाखाली जणू काय बॅटिंग करत असताना टीम आपण अनंत गोंधळी फाउंडेशन खानाव संघाला पाहतोय की काय, कारण की थोडं कोण बॅटिंग करत असताना अडचणीमध्ये सापडलेत. देखिए सिद्धांत ने 11 गेंदों में 16 रन बनाए हैं और आपने कहा कि यहाँ पे संकट में घिर चुके हैं, मगर मैं यही कहूंगा कि माना कि अंधेरा बड़ा घना है, माना कि अंधेरा बड़ा घना है, मगर दिया लगाना कहाँ मना है. आपको अभी भी मौका है, अभी भी आपके पास 10 गेंदे हैं. इन 10 गेंदों में अगर और 30 रन जोड़ते हो. ओहो, यहाँ पे क्या हुआ? फिर से एक बार बिंदी गेंद और 1 रन लेने की नाकाम कोशिश और अपना कीमती विकेट यहाँ पे गंवाना पड़ा. सिद्धू जाएंगे मैदान से बाहर. जो सेल्फ कॉन्फिडन्स दाखवलाय ना त्यानं, अगदी सिद्धू पहिलाच डॉट बॉल खेळला होता आणि त्याच वेळेला असं नाहीये की आपण चेसिंग करतोय. पहा आपण पाहिलं तर अशा स्थितीमध्ये विकेट गमावणं कितपत महागडं ठरू शकते. येणारा वेळ सांगेल. ही चॅम्पियनची ट्रॉफी आपण पाहतोय, त्या सगळ्यांनीच मात्र या ट्रॉफीने लक्ष वेधून घेतलंय. त्या थार गाडीने आपण पाहिलं तर लक्ष वेधून घेतलंय आणि हे संपूर्ण व्यासपीठ, ज्या व्यासपीठावरती बसलेल्या सगळ्याच मान्यवरांनी आपण जर पाहिलं तर खूप सारं लक्ष दिलंय आणि म्हणून ही स्पर्धा आज यशाकडे निघताना पाहायला मिळते. 5वा दिवस 5वी रात्र या मैदानाच्या आतमध्ये आपण खेळलेली पाहिली आहे. हे महिला वर्ग आपण पाहतोय संपूर्ण मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. त्यांनाही पाहायचं आहे की आज कोण जिंकणार आहे. जास्तीचे समर्थक मात्र खानाव गावाकडून आलेत आणि म्हणूनच का होईना त्यांनाही मात्र आपल्या गावचा संघ, आपल्या गावाचं नाव या पटलावरती झालेलं पाहिजे आणि म्हणूनच इकडे ते सुद्धा उपस्थित राहिले. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे नवीन बॅटर मैदानावरती. मंथन टाकी यावेळीचा फटका चांगला खेळला, आत्मविश्वास बरा स्ट्रोक. याआधी विकेट गमावली होती साथीदाराची, होय या गोष्टीसाठी हा क्लास माझ्याकडे आहे हेच सांगत असताना सिद्धांतच्या बॅटमधून चौकार. आपके सामने स्क्रीन पर हमारे कैमरा मन का यहाँ पे शानदार काम. जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद और इसे खेला है लॉन्ग ऑफ की दिशा में, सीधा फील्डर के हाथों में खेल गए और एक बहुत ही बड़ा झटका. सिद्धांत पुणेकर बैक टू द पवेलियन. अप्रतिम दर्जाची कॅच आपण तिकडे पाहिली. आदर्श पाटील येताना पाहायला मिळाले. जेलच्या खाली चांगल्या पद्धतीचा झेल आपण मैदानावरती पाहिल्या. 35 धावा धावफलकावरती आहेत. संघ अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळत आहे. सिद्धांत महत्वाचा खेळाडू खेळत होता, त्याच्या बॅटमधून धावा येत होता, पण त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर सिद्धांत बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला आकाश गोंधळी आपण पाहतोय. आणि त्याच वेळेला आपण म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या आशीर्वादानं आज एक वेगळीच ऊर्जा मिळून आपण जर पाहिलं तर या भव्य दिव्य स्पर्धेला सुरुवात केली गेली. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपण पाहतोय आणि हे संपूर्ण व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर विजेतेपदाची ही ट्रॉफी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारी ही ट्रॉफी राहिली आहे आणि त्याही पलीकडे थार गाडी आपण पाहिली आहे. हे सगळेच आपण जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर
3 तालुके खेळतात, पण 3 तालुके खेळत असताना रायगड जिल्ह्याचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा, किंबहुना महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. टप्पा पडलाय, बॉल बाहेर निघालाय, होय पंचांनी कळवलंय हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव तिकडे मात्र स्कोर कार्ड वरती त्यांना पाहायला मिळते. पहा आमच्या पंचांचंही कौतुक तेवढंसं करावं लागेल. काही इकडे पंचांच्या निर्णयावरती आक्षेप सुद्धा घेण्यात आले, काही वेळा सक्सेसफुल राहिले, काही अनसक्सेसफुल राहिले, आणि याच निश्चित चांगला वर्क आमच्या पंचांच्या माध्यमातून सुद्धा केला जातोय. याच रिव्ह्यूची मागणी आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला, पंचांनी कळवलं होतं तिथे हा वाईट बॉल आहे, पण इकडे मात्र त्या निर्णयावरती आक्षेप घेण्यात आला. जर वाईट असेल तर 36 होतील, जर वाईट नसेल तर 35च धावा पाहायला मिळतील. 4थं षटक मार्गस्थ आहे, आणि मग शेवटचा बॉल तिकडे फेकला गेलाय. मग शेवटच्या बॉलवरती ते डॉट आहे की वाईट आहे, या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. अडचणीमध्ये अनंत गोंधळी फाउंडेशन खानाव संघ जरूर आहे. टीम जिजा 11 शहाबाज संघ चांगल्या स्थितीमध्ये अद्याप खेळताना आपल्याला पाहायला मिळते. आणि याच दरम्यान एक निवेदन आहे. सरपंच सविता गोरख कडवे मिळकतखार, संघाचे कर्णधार सुमित भगत आणि ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा, संघाचे कर्णधार निशी कर्णेकर. पहिल्या हाफमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे, तर विनंती असेल की आपण दोन्हीही संघ नायकांनी इथे टॉस बॉक्स जवळ एकत्र व्हायचं आहे. 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर, मगर ये गेंद वाइड है या फेयर है, इसका फैसला अब हमारे तीसरे अंपायर करेंगे. टीवी अंपायर के पास ये फैसला जा चुका है. बहुत ही खूबसूरत माहौल में मध्यम सी ये हवा और गुलाबी ठंडी और ये क्रिकेट का थरार, मैं कहूंगा कि थार का थरार. जीजा 11 शाहबाज बनाम अनंत गोंधली फाउंडेशन खानाव, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष जारी है. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 का ये क्वार्टर फाइनल, यहां से जो जीतेगा वो सेमीफाइनल में प्रवेश करेगा. बहुत ही अहम मुकाबला दोनों भी टीमों के लिए, एक एक रन के लिए यहाँ पे जद्दोजहद. जी हाँ, इसमें तो देखिए आपके स्क्रीन पर जो वाइड गाइडलाइन होती है उससे भी बाहर गेंद ने टप्पा खाया और वहां से गेंद निकल गई, और इसी वजह से तीसरे अंपायर ने भी यहाँ पे वाइड करार दिया है. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जोड़ा जाएगा. 36 रन यानी 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. मगर हर्षल ये काफ़ी नहीं होंगे, क्योंकि चौथा ओवर जारी है. इस ओवर के मात्र अंतिम एक गेंद आना बाकी, यानी कुल मिला के 7 गेंदें आना बाकी है, और 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. क्या लगता है कहां तक रनों की संख्या आप देखते हो? एकाद ओव्हरमध्ये चांगला दर्जाचा धावा आला तर या मॅचची सिच्युएशन इकडे टर्न होऊन जाईल. षटकातील शेवटचा बॉल बॅटची कडा घेतली आहे. बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाही, अगदी बॅटवरती बॉल येताना पाहायला मिळत नाहीये. मैदानावरती खेळत असताना आपण जर पाहिलं तर आकाश गोंधळी यांनाही थांबवलं जात आहे. पाहता पाहता षटक क्रमांक 4 संपुष्टात आलंय. यदा कदाचित नॉकआउट त्याच वेळेला सुपर 4 मध्ये जाण्यासाठी जी ही मॅच लो स्कोरिंग पाहायला मिळते की काय, असाच प्रश्नचिन्ह मागील मॅच मध्ये सुद्धा उभा राहिला होता. पण शेवटच्या क्षणामध्ये त्या धावा आल्या, मोठे फटके आले, आणि तिथून मग मात्र आपण पाहिलं तर अक्षय पाटीलचा संघ चांगल्या स्थितीमध्ये दिसला आणि जिंकला सुद्धा. यदा कदाचित ही मॅच त्याच स्वरूपाची असावी. इथून पुढे शेवटच्या षटकामध्ये अनंत गोंधळी फाउंडेशन खानाव संघ सुद्धा इकडून कमबॅक करेल. त्यांच्याही संघाकडे आपण जर पाहिलं तर बॅटिंग लाईनअप मोठा आहे, आणि तेही मात्र प्रयत्न चांगल्या दर्जाचे करतील. आणि याच विश्वासानं मंथन डाकी आणि आपण जर पाहिलं तर आकाश गोंधळी या दोन्ही बॅटरकडे पाहिलं जाते. देखिए हर्षल, एक गाना था आपने भी सुना होगा कि एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना. यहाँ पे पहले ओवर में 8 रन आदर्श ने खर्च किए, मगर दूसरे ओवर में जैसे ही उनके दूसरे गेंदबाज महंगे साबित हुए, आदर्श फिर से एक बार आए और वो 50-50 ओवर इतना लाजवाब घटा, और उसी वजह से ये दूसरा ओवर जो महंगा घटा था ना उसे कवर कर दिया है. और इस ओवर में भी शानदार गेंदबाजी का नजारा हमें देखने को मिला. साक्षर के जरिए से साक्षर ने खर्च किए हैं मात्र 6 रन, और कुल मिला के 4 ओवर की समाप्ति के बाद 36 रन. सर
आणि मंथन डाकीने सलग 3 षटकार मारले तर यावेळेस संतोष कवळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्थात संतोष कवळे म्हणजेच आमदार साहेबांचे कट्टर समर्थक. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळीचा बॉल फटका फसलाय, टिपला झेल, संपला मंथन डाकीचा खेळ. इथून पुढे बसेल की नाही. बॅटिंग करत असताना आनंद गोंधळी फाउंडेशन खानाव टीमच्या धाव संख्येला मिळे 36 या आकड्यावरती चौथा धक्का. पहा, होय, सध्याच्या घडीला साईबाबांचं हे गीत आपण पाहतोय ना, मी निघालो तुम्ही येताय का, तशा स्वरूपाचे खानाव संघाचे बॅटर आता एका मागोमाग आपण जर पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळतात. मी निघालो तुम्ही येताय का, असे 4 फलंदाज बाद झालेत 36 या आकड्यावरती. चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रणय तेलंगे आले आणि त्यांनी मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली आहे. सही मायनों में बहुत बड़ा मसला यहाँ पे खड़ा हो चुका है. मसला ये नहीं कि मसले का हल कौन करे. ओहो हर्षल, मैं इसी की बात कर रहा था कि मसला ये नहीं कि मसले का हल कौन करे, मसला तो ये है कि सबसे पहले पहल कौन करे. मुन्ना ठाकूर आलेत. ना मुन्ना ना, ऐसी गलती ना करना. बॅटवरती बॉल घ्यावा लागेल. जर धावा बनवायच्यात मुन्ना ठाकूरला किंबहुना खानाव संघाला, तर बॅटवरती बॉल घेत असताना त्याला सीमारेषेच्या बाहेर सुद्धा फेकावा लागेल. पण प्रणय मात्र चांगली बॉलिंग करतात. समोरचा बॉल फटका तर खेळला, बॅटच्या टोला लागलाय. अजून एक विकेट, एका मागोमाग दुसरा आणि टीमला अद्यापचा 5वा धक्का. 36 या आकड्यावरती 5वा फलंदाज मैदानाच्या बाहेर. डीजे मास्टर जीजा 11 शाहबाज के गेंदबाज अंतिम ओवर लेके आए हैं प्रणय टेंगड़े. प्रणय ने पहली गेंद पर विकेट चटकाया. हमारे गुण लेखक शुभम ने W वहां पे लिखा, उसके बाद बिंदी गेंद की, फिर वहां पे लिखा 0, फिर से एक बार विकेट लेने के बाद वहां पे लिखा उन्होंने W, और मुझे यहां से नजर आ रहा है WOW. वाओ, क्या कमाल की गेंदबाजी. याही वेळेला बॅट फिरवली आहे. याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. 36 या आकड्यावरती प्रणयनं थांबवलंय, प्रणयनं रोखून धरलंय. सुपर 8 मध्ये जाण्यासाठीची जेव्हा लढत चालू होती त्यावेळेला निशी करणेकरनं मेडन टाकली होती ओव्हर. आता यदा कदाचित प्रणय सुपर 4च्या या लढतीमध्ये मैदानावर हाताळतील का. 4 बॉलमध्ये 2 विकेट 2 डॉट. याही वेळेचं आक्रमण करायचं होतं. वा प्रणय, त्यानं अजून एक डॉट बॉल टाकलाय. 36 या आकड्यावरती पूर्णपणे थांबवून ठेवलाय टीम आनंद गोंधळी फाउंडेशन खानाव या टीमला. पहा, चॅलेंजिंग ओव्हर पासून या मॅचचा मोमेंटच तुटलाय जिथे 10 धावा झाल्या नव्हत्या. अब मात्र एक गेंद अंतिम बची है, और इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि आपके कर्म ही आपकी पहचान है, वरना इस दुनिया में एक नाम के हजारों इंसान है यहां पे अपनी पहचान बनाई है. प्रणय टेंगड़े ने किया है मेडन ओवर, अंतिम ओवर, 5वां ओवर, स्लॉग ओवर, जहां पे बड़े स्ट्रोक आने की उम्मीद होती है. उसी ओवर में रनों को सुखा दिया है, रनों के लिए तरसा दिया है, एक एक रन के लिए तरसते हुए. और देखते देखते यहां पे 5 ओवर की समाप्ति और रन बने हैं मात्र 36, और जीतने के लिए 37 रनों की जरूरत. क्या कमाल का गेंदबाजी का ये नजारा. इतनी लाजवाब गेंदबाजी मेरे ख्याल से पहली मर्तबा हमें देखने को मिली है. मैं विश्लेषण जरूर यहां पे करना चाहूंगा. जी हां, 1 मिनिट सर. फक्त प्रणयच्या या सुंदर अशा मेडन ओव्हरसाठी सन्मान्य आमदार साहेबांकडून रोख रुपये 2,500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ओहो, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. देखिए आदर्श पाटिल ने पहला ओवर लेके आए, 30 गज का दायरा मौजूद था. कुल मिला के इस प्रतियोगिता में हमारे गुणलेखक जी शुभम हमें बताते हुए कि 3रा मेडन ओवर हमने देखा है.
कृतार्थ सवरकर ने पहला मिडन ओवर किया था, दूसरा मिडन ओवर निशी कर्णेकर ने किया था और तीसरा मिडन ओवर प्रणय टेंगले ने किया है। मैन फ्रॉम शाहबाज, याद रखना। देखिए आपके स्क्रीन पर 30 गेंदे 37 रनों की जरूरत। चलिए दोस्तों, हमने कहा था कि इनिंग ब्रेक में हम टॉस करेंगे। दोनों भी कॅप्टन से मेरी गुजारिश आहे, दोन्ही संघांचे कर्णधार यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचं आहे। यस, निशी आलेला आहे। सुमित भगत, आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी बुनके साहेब आणि संतोषजी कवळे यांना विनंती करतोय की कृपया आपण टॉस बॉक्समध्ये येण्याची कृपा करावी। ओव्हर टू यासिन सर। येस, धन्यवाद। तर मित्रांनो, यानंतर जो सामना आपण पाहणार आहात तो सन्माननीय गोरख कडवे यांचा संघ असेल आणि सन्माननीय ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांचा संघ असेल। दोन्ही संघांचे कर्णधार आलेले आहेत। सामना सुरू होण्याच्या मार्गावरती असल्यानं आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत। मी येस, सुमितचा असेल कॉल। हेड इज कॉल अँड इट इज टेल। नाणेफेकीचा कॉल आपण जिंकलेला आहे। आपल्याकडे वेळ कमी आहे। आपला निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण करू। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। आपले संघ मालक यांचे बंधू आपल्या समवेत आहेत, आपल्याला पाठिंबा देत आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलाल? त्यांच्याबद्दल बोलायचं तेवढं चांगलंच आहे, कारण की RPLला पण मी त्यांच्या टीममध्ये खेळलो आणि इथं पण मला कॅप्टनसाठी चान्स दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। संघ निवडीमध्ये यांचा किती सहभाग होता? संघ निवडीमध्ये नयन जोशी आणि यांचा चांगलाच हे होता। ओके, विश यू ऑल द बेस्ट। नाणेफेकीचा कॉल आपल्या विरोधात गेलेला आहे। क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। आपल्याला फलंदाजी करायची आहे। फार महत्त्वाचा सामना आहे। मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम आणि भन्नाट कामगिरी पाहायला मिळाली फलंदाजीच्या माध्यमातून। पुन्हा एकदा त्याच प्रकारे फलंदाजी पाहायला मिळेल? नक्कीच प्रयत्न करेन मी समोरच्या टीमला थोडा जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा। आणि ही थार सन्माननीय गोरख कडवे यांना घेऊन सन्माननीय नितेशजी पाटील आणि सन्माननीय गोरख कडवे यांना थार देण्यासाठी किती प्रयत्न कराल? खूप मेहनत घेईन त्यांच्यासाठी। ओके, आपल्याकडे वेळ कमी आहे। विश यू ऑल द बेस्ट। दोन्ही संघांना आपण देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा ओन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद। हां, आपण पाहतोय सामना मैदानावरती रंगलाय। सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर विजयासाठी 37 धावा बनवायच्या आहेत आणि या 37 धावा बनवत असताना पहिले 2 चेंडू यावेळी आपण जर पाहिले ना योग्य टप्प्यावरती टाकत असताना निर्धाव सुद्धा आलेत। त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर जिजा 11 शाहबाज आणि अनंत गोंधळी फाउंडेशन खानाव हा सामना मैदानावरती रंगलाय। जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल, परंतु कोणता असा संघ असेल? यावेळचा चेंडू विजय घाणेकर यांच्या बॅट मधून घणाघाती हल्ला गेला जातोय। ओव्हर द लॉंग ऑन या चेंडूला ठोकलं जातंय सीमारेषेच्या पार। टाकला गेला आणि अक्षरशः आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर एखाद्या तलवारीसारखा वार करावा आणि त्याचे 2 तुकडे करावे ना, तशा पद्धतीचा हा फटका आपण मैदानावरती पाहतोय आणि यावेळच्या चेंडूवरती षटकार सुद्धा ठोकला यासिन सर। यस, यहाँ पे आया है छक्का, कमबैक करना होगा। देखिए मैच को छोड़ना नहीं है।
37 रनों की जरूरत है। एक एक ओवर बहुत ही मौल्यवान, एक एक गेंद बहुत ही कीमती है। यहां से भी मैच जीता जा सकता है, इसी विश्वास के साथ यहां पे गेंदबाजी करनी होगी। ओहो, बहुत ही बढ़िया गेंद। देखिए इसी तरह से आपको गेंदबाजी का नजारा, गेंदबाजी का प्रदर्शन करना होगा। एक छक्का जरूर आया है मगर 3 गेंदें बिंदी भी की है। कुल मिला के 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी 2 गेंदें आना बाकी। अगर यहां से अगर आपको इस मैच को जीतना है ना, देखिए सुयश, यहां पे अगर मैच जीतना है ना तो ज्यादा से ज्यादा बिंदी गेंदें भी करनी होगी, मगर उसी के साथ साथ आपको विकेट चटकाने होंगे। विकेट अगर यहां पे आते हैं ना तो स्वाभाविक रूप से मनोवैज्ञानिक दबाव आ ही जाएगा। आपण पाहतोय विकेट घेणं खूप गरजेचं आहे, किंबहुना असे चेंडू टाकणं खूप गरजेचं आहे। परंतु तुम्ही जर या चुका कराल ना तर मग देव तारी आणि त्याला कोडमारी असं सुद्धा म्हटलं जाईल। या वेळचा चेंडू चाललाय सरळ लॉंग स्टॉप रिजन वरती, येतोय हा खणखणीत चौकार। नहीं 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 नहीं, इस तरह की फील्डिंग नहीं कर सकते। इस तरह की गलती का अब बिल्कुल इनकाम नहीं है, क्योंकि हर एक गेंद कीमती है। मैंने अभी अभी बताया कि आपके पास दूसरा कोई चारा नहीं है। अगर मैच जीतना चाहते हो, जीत के दरवाजे यहां पे खोलना चाहते हो, तो जैसे मैंने आपको कहा कि आपको विकेट भी चटकाने होंगे, मगर उससे भी ज्यादा आपको अच्छी फील्डिंग यहां पे करके बतानी होगी। हर एक कैच को लपकना होगा, हर एक एक रन के लिए बल्लेबाजों को तरसाना होगा, एक एक रन यहां पे बचाना होगा, तब जाके ये मैच जीता जा सकता है। 11 रन स्कोर कार्ड पर बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। 11 धावा धावफलकावरती लागल्यात। मागचा चेंडू जर अडवला असता त्यामागे धावा सुद्धा वाचल्या असत्या, परंतु आपण जर पाहिलं तर तिथे चुकी झाली आहे। आणि तुमच्या भाषेत सांगितलं गेलं ना सर, तर चुका करा पण एक चुकी वारंवार करू नका, जेणेकरून तुमचा संघ पराभवाच्या छायेत सुद्धा जाऊ शकतो। त्यामुळे इथून सुरुवात चांगली करावी लागेल। या बॉलचा स्ट्रोक आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर वरती खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलाय। या फटक्यासाठी आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानावरती आली होती। विजय घाणेकर आणि रसिक पाटील आपण ज्यांना पाहतोय। विजय घाणेकर मूळचा आपण जर पाहिलं तर मुरुड मधून येतो, रसिक पाटील शाहबाज मधून येतो आणि 2 संघांचा आज ताळमेळ जुळलाय। पहिल्या सामन्यापासून आपण जर पाहिलं तर तितक्याच अव्वल दर्जाने खेळपट्टीवरती खेळतात आणि आपल्या संघासाठी लिहिल्यारीत्या धावा सुद्धा बनवतात। विजय घाणेकर स्ट्राइकिंग एंड पर 6 गेंदों का सामना किया है, 6 रन बनाकर खेल रहे हैं। जी हां, फिर से एक बार जोरदार प्रहार। इस खिलाड़ी में बहुत जान है। हालांकि शॉट खेलते हुए देखिए कितना आसानी के साथ खेलते हैं, मानो बड़ा गेंद को कोई तकलीफ न हो, सहलाते हैं, मगर गेंद जाती है स्टैंड में। छक्का। गावाला पडलेले हे गोड स्वप्न आहे। रायगड प्रीमियर लीग मध्ये जाऊन कोणी पाहिलं होतं, कोणी विचार केला नव्हता की विजय घाणेकर रायगड प्रीमियर लीग मध्ये जाईल, अर्धशतक ठोकेल, परंतु तिथे जाऊन त्यांनी कामगिरी केली होती। आणि आज सुद्धा आपण जर पाहिलं तर यावेळी जिजा 11 शाबाज संघामध्ये तो खेळतोय आणि आल्या आपण जर पाहिलं तर गोलंदाजाची दिशा आणि दशा सुद्धा बिघडवतोय। या वेळचा स्ट्रोक आपण जर पाहिला तर पुनश्च एकदा डीप मध्ये खेळलाय, प्रोटेक्शन नाहीये। 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द बाउंड्री येतोय। पुनश्च एकदा यावेळी संजीवनी प्राप्त करणारा हा चौकार। देखिए सुयश, इसका कारण क्या है, इसके पीछे का रीजन क्या है? अगर इसके बारे में हम सोचेंगे ना तो पता चलेगा कि विजय घाणेकर ने अपने बेसिक्स बहुत ही स्ट्रॉन्ग किए हैं। आपकी बैकलिप कहाँ जा रही है, क्या कवर की तरफ जा रही है, क्या मिड विकेट की तरफ जा रही है, क्या बल्ला ऊपर से कितना आ रहा है, अब हम ताकत कितना जनरेट कर रहे हैं, आपके फुटवर्क का इस्तेमाल आप कितना कर रहे हैं, ये सारी बेसिक जो चीज़ें हैं ना मुंबई में जाकर उन्होंने सीखी है और इसी वजह से बहुत ही स्ट्रॉन्ग बल्लेबाज नजर आते हैं वो। हाँ, इसमें तो आउटसाइड दी ऑफ स्टंप, तेज तर्रार गेंदबाजी करने की कोशिश मगर लाइन से भटके। ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर जाने वाली गेंद, अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं।
22 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून मात्र प्रयत्न केले जात आहेत. आता येणारे 20 चेंडू बाकी आहेत, 14 बनवायचे आहेत. आता जे काही करायचं आहे ना ते मात्र गोलंदाजांनाच. या वेळचा फटका पुनश्च एकदा ठोकलाय सरळ ओव्हर द बॉलर हेड, सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा दर्जेदार, दिमागदार, झन्नाटेदार आणि असरदार फटका. षटकार. जब बल्लेबाजी करता है ना सुयश, तो ऐसा लगता है छक्का लगाना कितना आसान है, क्योंकि वो ताकत लगाते ही नहीं है. क्या कमाल का टाइमिंग है, क्या शानदार ये आईसाइट है, हैंड एंड कोऑर्डिनेशन किसे कहते हैं. यह अगर आपको समझना है तो यहां पे विजय को देखना होगा, मगर विजय फंस गए थे. तकदीर का साथ, ऊपर वाले का पक्ष विजय के साथ यहां पे जीवन दान मिला है. गेंद बहुत देर तक हवा में खड़ी थी, आसानी के साथ उसे जज कर सकते थे, मगर वहां पे फिर से एक बार खराब फील्डिंग का प्रदर्शन हमें देखने को मिला. नाही, मला एक समजलं नाही, झेल घेण्यापूर्वी हात का पुसले. हात पुसण्याचा रिझन काय होता? चेंडू हातातून सटकला असता, घामामुळे चेंडू सटकला असता की आणखीन काही होतं? इथे जर तुम्ही तुमची चेंडूवरची नजर चांगली असती, तुमचं आय हँड कोऑर्डिनेशन चांगलं असतं तर कदाचित हा झेल मिळाला असता आणि तिथे आपण जर पाहिलं तर विजय घाणेकर हा बाद सुद्धा झाला असता. परंतु त्याचा खेळ आपण पाहिला, तब्बल 11 चेंडूंमध्ये तब्बल 23 धावा त्याने बनवल्यात आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर एक यशस्वी खेळाडू, यशस्वी फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. यासिन सर, देखिए सुयश, किसी ने खूब कहा है कि फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. यहाँ पे देखिए इस बल्लेबाज को जीवन दान दिया है, ऊपर वाला नहीं चाहता कि ये आउट हो. क्या कमाल का ये बल्लेबाज है, तकदीर भी साथ लेके आया है. यो उड़ाया इस मर्तबा लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. 6 रन. अक्षरशः मैदानावरती आग ओकतात. यावेळचा चेंडू सेन्सिबल खेळलाय आणि ही धाव आपण पाहतोय एक पाऊल विजयाकडे मात्र नेऊन ठेवते. आपण जर पाहिलं तर 37 धावा धावफलकावरती बनवल्यात. 37 धावसंख्येची गरज होती आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 50-50 ओव्हर चॅलेंज मध्ये हा सामना आणि झालेल्या या सामन्यामध्ये सन्मान्य प्रदीप देसाई साहेब यांच्याकडून पहिली इनिंग जी झाली होती अनंत गोंधळी फाउंडेशन यांच्या माध्यमातून, अर्थात त्यांनी जी फलंदाजी केली